नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पाटील। आज आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय त्याच्याबद्दल माहिती घेऊ। रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये एक विशिष्ट प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, ज्यामध्ये विशेषतः एक कॅमेरा सिस्टीम असते, कम्प्युटर सिस्टीम असते आणि जो काही आपला प्लॅन असतो तो डिलिव्हर करण्यासाठी एक रोबोटिक आर्म असतो। ह्यामध्ये फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक सर्जरी असते आणि एक रोबोटिक असिस्टेड टेक्नॉलॉजी असते। फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक सर्जरीमध्ये आपल्याला सिटी स्कॅन किंवा विशिष्ट प्रकारच्या एक्सरेची ऑपरेशन पूर्वी गरज पडते आणि त्याच्यानुसार एक प्लॅन क्रिएट केला जातो आणि त्याच्या मदतीने मग रोबोटिक सर्जरी केली जाते आणि ह्यामध्ये मेजॉरिटी काम जे असतं त्या रोबोटचं असतं। दुसरी म्हणजे रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी। ह्यामध्ये ऑपरेशन पूर्वी सिटी स्कॅन करण्याची काही गरज नसते, कारण ऑपरेशनच्या वेळीच आपण ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत गुडघ्यातल्या त्या आपण रोबोटला फीड करतो, त्याचा एक रोड मॅप तयार करतो आणि रोबोटिक आर्मच्या मदतीने ही सर्जरी केली जाते। आणि रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये फायनल कमांड जो असतो तो सर्जनचा असतो। तर ह्या दोन पद्धती आहेत रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी। थँक्यू।